नवी मुंबई महापालिकेची निवडणूक संपली असली तरी नाईक आणि शिंदेमधला वाद हा काही संपलेला दिसत नाहीये. भाजपनं परवानगी दिली तर शिंदेंचं नामोनिशाण संपवणार असा इशाराच गणेश नाईकांनी दिलाय. त्यानंतर शिंदेंची शिवसेना सुद्धा चांगलीच आक्रमक झाली आहे. पाहूयात. ते किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामोनिशाण साफ करतो. गणेश नाईक, अवकातीत रहा. या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे. नवी मुंबईमधील गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदेमधला वाद आता पेटलाय. भाजपनं परवानगी दिली तर शिंदेंचं नामोनिशाण संपवणार असा इशाराच नाईकांनी दिलाय. आता एकनाथ शिंदेंचं नामोनिशाण मिटवण्याची भाषा केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंनी तेवढ्याच तिखट शब्दात समाचार घेतला. अवकातीत रहा, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करू असं प्रत्युत्तर वाघमारेंनी दिलंय. ते किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामोनिशाण साफ करतो. मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. काय बोललो आम्ही आदेश मानतो. मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता, पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे. आधी स्वतःचं चारित्र्य साफ करा आणि एकनाथ शिंदे साहेबांचं नामोनिशाण साफ करणारा माईकालाल अजून जन्माला यायचा. गणेश नाईक, अवकातीत रहा. तुमची ख्याती ही फक्त पक्ष, कपडे आणि बायका वारंवार बदलण्यासाठी आहे. ज्यांचे फक्त रात्रीच खेळ चालतात ते राजकारणातले अण्णा नाईक म्हणजे गणेश नाईक आहेत. आणि अशा या नायकाचे सगळे काळे धंदे बाहेर काढल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगायचंय की लवकरात लवकर या राजकारणातल्या भटक्या कुत्र्याची राजकीय नसबंदी करा, नाहीतर आम्ही जरी महायुतीत असलो तरी या पिसाळलेल्या कुत्र्याला म्युन्सिपालिटीच्या गाडीत घालून कसा बंदोबस्त करायचा हे लाडक्या बहिणींना चांगलंच माहिती आहे. नवी मुंबई महापालिकेमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती झाली नाही. भाजपनं एक हाती सत्ता मिळवली, पण प्रचारात शिंदेंनी गणेश नाईकांचा टांगा पलटी करण्याची भाषा केली होती. नव्या मुंबईमध्ये इतके वर्ष सत्ता भोगणारा कोण? आम्ही तिथे हुकुमशाही गाजवायला नाही, तर लोकांचं राज्य, लोकांना हवा असलेली सत्ता आणण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. तितक्या वर्ष सत्तेचा अनुभव लोकांनी कारभाराचा घेतलेला आहे आणि लोकांनीच ठरवलंय, जेव्हा सत्ताधारी मालक बनतात आणि जनतेला नोकर समजतात तेव्हा जनता टांगापलटी करते. इथूनच ही शाब्दिक चकमक आणखीनच वाढली. नवी मुंबईत महापालिकेच्या एकूण 111 जागा आहेत. भाजपचे सर्वाधिक 65 नगरसेवक जिंकलेत, तर शिंदेंच्या शिवसेनेचे 42 नगरसेवक आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 2, तसंच मनसे आणि इतरांचा प्रत्येकी 1-1 नगरसेवक त्या ठिकाणी जिंकलाय. या निकालानंतर नवी मुंबईमध्ये शिंदेंना डिवचणारे पोस्टर सुद्धा लावण्यात आले, ज्यात शिंदेंचाच टांगा पलटी झाल्याचं या पोस्टरमध्ये दाखवण्यात आलं. आता पुन्हा नाईकांनी नामोनिशाण मिटवण्याचा इशारा दिलाय. ते किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना, यांचे नामोनिशाण साफ करतो. मी आज परत बोलतो. पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आदेश मानतो. गणेश नाईकचं थोडं जास्त होत चाललेलं आहे. दरवेळेला आव्हानाची भाषा करणाऱ्यांनी पहिले आपण थोडं डोकं ठिकाण्यावर ठेवा. एकनाथ शिंदे साहेबांमुळे सत्तेत आलेत हे विसरू नका. पण वारंवार बोलून तुम्हाला असं वाटत असेल की नाही आम्ही काहीतरी आहोत, ही समजण्याची चूक करू नका. मी सुद्धा मुख्यमंत्री साहेबाला बोलणार आहे. आजही आम्ही काय बोलत यासाठी नाही की महायुतीमध्ये कुठेही बिघाड होऊ नये म्हणून. आम्ही जर बोलायला लागलो ना तर देश पातळीवर जाईल. आमची एक वाघीण आहे, ती नवी मुंबईमध्ये भाजपचीच वाघीण आहे, तिच्याशी निपटा पहिले. एक महानगरपालिका म्हणजे काय अख्खं राज्य होत नाही. मला वाटतं थोडंसं त्यांनी स्वतःवर त्यावर घातलं पाहिजे. माझ्या वडिलांचे आणि त्यांचे देखील अगदीचे घरगुती संबंध आहेत, पण आमच्या नेत्यांवरती वारंवार जर का कोण असं बोलत असेल तर नक्कीच मग शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत आणि ते देखील मूळचे शिवसैनिकच आहेत. शिवसैनिक काय करू शकतो हे त्यांना व्यवस्थित माहिती आहे. मी गणेश नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे. ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर
ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं. गणेश नाईक गेल्या सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही. मला वाटतं दोन्ही पक्षांनी अशा प्रकारच्या भूमिका महायुतीला अडचणीच्या ठरणार नाहीत अशा घेतल्या पाहिजेत. शिंदेसाहेब आणि गणेश नाईक साहेब दोघेही मोठे नेते आहेत. गणेश नाईकांचं निर्विवाद वर्चस्व या नवी मुंबईवर आहे. भारतीय जनता पार्टी आता त्या ठिकाणी त्याचे नेते असल्याकारणानं आणखी एक ताकदीनं त्यांनी त्या ठिकाणी सत्ता आणले आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे या ठिकाणी गणेश नाईकांचंच वर्चस्व नवी मुंबईत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. नवी मुंबईमध्ये नाईकांनी आपला दबदबा कायम ठेवला, पण ठाणे आणि कल्याणवरून सुद्धा नाईकांनी शिंदेंवर आरोप केले. ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत भाजपच्या घोड्यांचे लगाम ओढले गेले. भाजपच्या कार्यकर्त्यांची परवड होत असल्याची टीका सुद्धा नाईकांनी केली. ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली, कल्याणमध्ये सुद्धा लगाम खेचली गेली. आता ठीक आहे, ही अखिल भारतीय पक्ष भाजप आहे. पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं. आणि एकदा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष, एकदा आदेश आला का तो पाळला जातो, म्हणजे कोणाच्या मनात इच्छा असं वगैरे नसतं. आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली. महायुतीत एकत्र सत्तेत असले तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेंमध्ये अजिबात जमत नाही. आता वाद एवढा टोकाला पोहोचलाय की नामोनिशाण मिटवण्याच्या इशाऱ्यापर्यंत हे प्रकरण आलंय. ठाण्याहून गणेश थोरातसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.